ब्रेकिंग न्यूज. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भरतीचा जी आर आला रे. मान्यता कशी मिळाली, किती पदे भरणार आणि अर्ज कसा करायचा, संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. चला पाहूया संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये. शिक्षक भरती सुरू असतानाच त्यात आनंदाची बातमी आणि आनंदाची भर पडलेली आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी आणि अंशतः व पूर्णतः अनुदानित माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळातील जी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती होती त्या पदभरतीला स्थगिती होती मित्रांनो. आणि आताच 11 ऑगस्ट 2026 रोजी आलेल्या या परिपत्रकानुसार आताच्या जी.आर नुसार ती स्थगिती जी आहे ती हटवण्यात आलेली आहे. सगळ्यात आनंदाची बातमी या ठिकाणी आता मी सांगतोय तुम्हाला. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील एकूण रिक्त पदाच्या 80% रिक्त पदे ही विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. मात्र उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण संचालक जे आहेत 28/5/2025 ला एक परिपत्रक निघालं आणि त्या पत्रान्वये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी स्थगिती देण्यात आली होती. आता सदर स्थगिती रद्द करून शिक्षकेतर पदभरतीबाबत नव्याने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि तोच या ठिकाणी आता दिलेला आहे. आणि याच्यामध्ये 4/4/2025 रोजीचा शासन निर्णय होता. त्याचा संदर्भ क्रमांक 9 येथील शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक चे दिनांक 28/5/2025 रोजीचे पत्र या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे असं दिलेलं आहे. आणि यासोबतच राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः व पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील खालील संवर्गातील शिक्षकेतर पदे सरळ सेवेने भरण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे. सरळ सेवा होणार आहे. याच्यामध्ये पदं कुठली कुठली येणार आहेत शिक्षकेतर कर्मचारीमध्ये? कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक. आणि या पदांसाठी काही अटी दिलेल्या आहेत. संस्था व्यवस्थापनाने सरळ सेवेने पदभरतीस मान्यता मिळवण्यासंदर्भात करावयाची कार्यवाही. संस्थेने काय काय करायचं आहे बघा. तुम्हाला 7/3/2019 रोजीचा शासन निर्णय जो जी.आर आहे त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीच्या सुधारित आकृतीबंधानुसार च्या अनुषंगाने व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, समावेशनाच्या अटी व शर्ती इत्यादी बाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे याची खातरजमा करायची आहे. म्हणजे संस्थेनं जर त्यांच्यामध्ये अतिरिक्त काय होत असतील, समावेशन कोणाचं राहिलं असेल आणि व्यपगत जर पदं होत असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला लेखाजोखा करायचा आहे संस्थेला. त्यानंतर वरील प्रमाणे कार्यवाही करण्यात आल्यानंतर संच मान्यतेनुसार त्या संवर्गाची मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदे यांची संख्या निश्चित करायची आहे. आणि त्यानंतर रिक्त पदे भरण्यासाठी प्रथमतः पदोन्नतीचा मार्ग अवलंबण्यात येईल. म्हणजे प्रमोशन होईल. यासाठी नंतर नियमित नियुक्तीने कार्यरत पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध असल्यास त्यास सुद्धा पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त पदे भरण्यासाठी पदोन्नतीच्या मार्गाने पात्र उमेदवार उपलब्ध झाला नाही तसेच उपलब्ध होऊनही त्यास पदोन्नती देण्यात आल्यानंतरही पदे शिल्लक राहत असल्यास अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा अवलंब करण्यात येईल. आणि त्यानंतर पदोन्नती व अनुकंपा नियुक्तीचा मार्गाचा अवलंब केल्यानंतरही जर कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील जर पदे रिक्त राहत असतील तर संच मान्यतानुसार निश्चित झालेल्या एकूण रिक्त पदाच्या 80% पदेने सरळ सेवेने भरता येतील. त्यासाठी तुम्हाला बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेण्यात यायला पाहिजे. आणि अद्ययावत बिंदू नामावलीच्या प्रमाणित प्रतींसह व जाहिरातीच्या प्रारूपासह शिक्षकेतर पदभरतीबाबत प्रस्ताव प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करण्यात यावा अशा पद्धतीच्या या सूचना आहेत. जाहिरातीच्या प्रारूपात त्या संवर्गातील उमेदवारांची अर्हता शासन अधिसूचनेतील अर्हतेनुसार नमूद करण्यात आली आहे याची खातरजमा करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला याप्रमाणे सगळ्या गोष्टी करण्यात येणार आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरावी लागणार आहेत. सरळ सेवेने भरण्यात येण्याची परवानगी दिलेली आहे 80%ने. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत संस्थेने वगैरे काय काय करायचं ते. ही पदभरती संस्था कशा पद्धतीने करणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज मागवणार आहे पात्र उमेदवारांकडून. त्याच्यानंतर म्हणजे जाहिरात प्रसिद्ध करेल ही पेपरमध्ये आणि त्याच्यानंतर अर्ज मागवेल. त्याच्यानंतर छाननी होईल, मुलाखत होईल आणि त्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. किमान 3 महिन्याचा त्याच्यासाठी तुम्हाला वेळ देण्यात येईल. असा वेळ देण्यात आला नसल्यास तर परत आणि ती सुधारणा करून जाहिरात परत तुम्हाला देण्यात येईल. आणि जाहिरातीसाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे असं प्रपत्रक
शासन निर्णयासोबत तुम्हाला देण्यात येणार आहे. जाहिरातीच्या प्रारूपात अशी तरतूद करण्यात आली आहे किंवा असे कसे याची खात्री तुम्हाला करावी लागणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुरुवातीचा 3 वर्षाचा कालावधी मानधनावरील नियुक्तीचा असेल याचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीच्या प्रारूपात आहे किंवा कसे याची खातरजमा करायची आहे, म्हणजे तुम्हाला शिक्षण सेवक त्याच्यामध्ये लागू होईल. ठीक आहे. प्रमाणित बिंदू नामावलीनुसार भरावयाची पदे जाहिरातीच्या प्रारूपात त्या सामाजिक प्रवर्गासाठी दर्शवण्यात आली आहेत का याची सुद्धा खातरजमा, म्हणजे तुम्हाला म्हणजे वर्गवारी वाईज तुम्हाला देण्यात येतील ओपन ओबीसी वगैरे या पद्धतीनं. आणि त्यानंतर तुम्हाला ही कार्यवाही करायची आहे. म्हणजे संस्थेच्या हातातच दिलेलं आहे. फक्त एवढंच की इन कॅमेरा मुलाखत घ्यायची आहे, अर्ज छाननी करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही भरती करायची आहे. ठीक आहे. इथं दिलेलं आहे बघा, म्हणजे पदभरतीस मान्यता मिळाल्यानंतर संस्था व्यवस्थापनानं काय करायचं कारवाई. अर्ज मागवायचे आहेत, त्याच्यानंतर त्याची छाननी करायची, मुलाखत घ्यायची, त्यांची अंतिम निवड यादी तयार करायची आणि निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार त्यांची मुलाखत इन कॅमेरामध्ये झाली पाहिजे. त्याच्यानंतर विहित मार्गाने निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यात यावे आणि त्यानंतर नियुक्तीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण संचालक यांच्याकडे सादर करण्यात यावा. अशा पद्धतीने ही भरती होणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.